लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि आताची सगळ्यात मोठी बातमी आहे। सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। हे ऐकून भरपूर लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत। आता आजपासून पुढे 2 दिवसात 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहेत। होय, नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता येणार आहे। त्याच्या संदर्भात एक मोठा निर्णय झालेला आहे। KYC बद्दल एक मोठा निर्णय झालेला आहे। जानेवारी हप्त्याबद्दल एक मोठा निर्णय झालेला आहे आणि पुढं काही नवीन योजना येणार आहेत त्याच्याबद्दल एक मोठा निर्णय झालेला आहे। हे सगळे निर्णय काल उशिरा झालेले आहेत, परंतु लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, तुमच्या आता सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत। कारण सरकारने आता जर आपण बघितलं तर मागच्या निवडणुकीमध्ये मागच्या 2 दिवसाखाली लाडक्या बहिणींनी सरकारला पुन्हा एकदा विजय केलेला आहे। त्या विजयानंतर लाडक्या भावांनी ठरवलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींना तिथं पैसे मिळालेले नाहीत नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता, त्याची कारणं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहेत। काय तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला कसं पुढे जायचं आहे, हे सगळं सांगणार आहे। आपण सुद्धा विनंती अर्ज केला होता लाडक्या बहिणींनो, ते सुद्धा आता आपल्याला कुठंतरी यश आलेलं पाहायला मिळतं आहे। पहा, सर्वात प्रथम आपल्याला पोस्टाच्या खात्यात पैसे येताना दिसणार आहेत। आज पोस्टाच्या खात्यात पैसे आल्यानंतर त्याच्या खालोखाल तुमची SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, ॲक्सिस बँक असेल, ICICI असेल, कोटक असेल, अशा जवळपास 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये आणि 8 ते 9 बँकेमध्ये सर्वात प्रथम आपल्याला पैसे पाहायला मिळणार आहेत। आत्ताची ही सर्वात मोठी आणि अतिशय आनंदाची बातमी आहे। कारण कालच एक मोठी बैठक झाली, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितले की ज्या लाडक्या बहिणींमुळं आज महायुती पुन्हा एकदा जिंकली आहे, पुन्हा एकदा भरघोस यश हे लाडक्या बहिणींमुळं आपल्याला मिळालेलं आहे, तर त्या लाडक्या बहिणींचं आपल्याला देणं ठरतं आहे। आम्हाला माफ करा, उशीर झाला। आता ह्याच्याबद्दलची त्यांनी संपूर्ण डिटेल माहिती पुढे सांगितलेली आहे की आपल्याला काय काळजी करायची आहे, काय नाही। आणि कालच्या बैठकीमध्येच उपमुख्यमंत्री दोन्ही होते, मुख्यमंत्री होते, त्यांनी लाडक्या बहिणींसाठी जानेवारी हप्त्यासाठी 600 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर देखील केला गेलेला आहे। बघा, 26 जानेवारीच्या अगोदर म्हणजे ह्याच आठवड्यात तुम्हाला आधी नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळेल आणि लगेच तुम्हाला जानेवारीचा हप्ता देखील मिळणार आहे। होय, ही सगळ्यात मोठी आणि अतिशय आनंदाची बातमी आहे। आता एकही बहीण आम्ही बाद करणार नाही असं शब्दसुद्धा लाडक्या बहिणींना लाडक्या भावांनी दिलेला आहे। ते कसं देणार आहेत, काय करावं लागणार बहिणींना, सगळ्यात मोठे प्रश्न आपण पुढे करत आहोत। बघा, बैठकीमध्ये असे निर्णय झाले, त्यांना विचारलं गेलं जे जिंकलेले आमदार आहेत, कारण काल परवा भरपूर लाडक्या बहिणींनी ठिय्या आंदोलन केलं होतं की निवडणूक झाल्या, भाऊ जिंकले, पण आमचे पैसे कुठे आहेत, आम्हाला हप्ता का नाही आला। कारण आपण जर बघितलं तर नोव्हेंबरचा हप्ता जवळपास 1 कोटी लाडक्या बहिणींना नाही आला आणि डिसेंबरचा हप्ता जवळपास 1,70,00,000 लाडक्या बहिणींना आला नाही। त्यामुळं सरकारला प्रश्न विचारण्यासाठी नंदुरबार असेल, धुळे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, सोलापूर असेल बऱ्याच जिल्ह्यांमध्ये काल रॅली निघाल्या होत्या, काल आंदोलनं झाली। त्यावेळेस सगळ्यांनी अर्ज भरून सुद्धा दिले होते। एवढंच काय, आपल्या व्हिडिओवर सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट्स केले होते की आम्हाला पैसे आलेले नाहीत आणि ह्या संदर्भात सरकारने एक निर्णय घेतला। तो निर्णय मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे। आता त्यापैकी तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमची बँक कोणती आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, हे मात्र कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। तुमची KYC झालेली आहे का, तुम्हाला आत्तापर्यंतचे किती हप्ते आलेले आहेत आणि तो कोणत्या बँकेत आलेले आहेत, नोव्हेंबरचा हप्ता आला आहे का, डिसेंबरचा हप्ता आला आहे का, KYC पूर्ण झाले आहे का, हे सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला कृपया करून आपण द्या। आता बघा, निर्णय कुठल्या प्रकारे झालेले आहेत, का बहिणी खुश झालेल्या आहेत, हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो। आता पहिला निर्णय ऐकून घ्या। नोव्हेंबरचा हप्ता न आला किंवा डिसेंबरचा हप्ता न येण्याची कारणं होती, ती म्हणजे KYC। तर सरकारकडे आपण ही मागणी केली आहे की KYC ही जी आहे ही त्याची तारीख 31 डिसेंबर होती, ती तुम्ही 28 फेब्रुवारीपर्यंत करा। आणि सरकारनं आता तो जवळपास निर्णय घेतलेलाच आहे की जो तारीख आहे ती पुढे तुम्हाला नवीन मुदत वाढवून सरकार लवकरच नवीन तारीख तुम्हाला डिक्लेअर करणार आहे। सोबतच म्हणजे लाडक्या बहिणींना बघा, तिथं गोंधळ उडाला होता की चुकीचा पर्याय निवडला गेला भरपूर लाडक्या बहिणीकडून। ज्यावेळेस KYC करत होत्या लाडक्या बहिणी, त्यावेळेस त्यांचा
चुकीचा पर्याय निवडला गेला. म्हणजे तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीला आहे का? तिथं काही लाडक्या बहिणींनी होय म्हणून दिलं. त्यांच्या घरात नसतानाही त्यांनी होय म्हणून दिलं आणि त्या योजनेतून बाहेर पडल्या. कारण जे सरकारी नोकरीमध्ये आहेत त्यांना ही योजना नव्हती. पण चुकीच्या गडबडीमध्ये हे पर्याय निवडला गेला आणि त्या या योजनेतून बाहेर पडल्या गेल्या. त्यामुळे आपण सरकारला सांगितलं की हे कुठेतरी चुकलेलं आहे. दुसरी म्हणजे तुमची KYCची जी वेबसाईट आहे, बऱ्याचदा तिथं OTPच आला नाही. भरपूर लाडक्या बहिणींनी वारंवार प्रयत्न केले, परंतु OTP आला नाही. तिसरी गोष्ट झालं असं की सेम मोबाईल नंबर भरपूर लाडक्या बहिणींनी एका घरातल्या तोच दिला. त्यावेळेस डुप्लिकेट फॉर्म असं त्यांना बऱ्याचदा करण्यात आलं. OTP येत नव्हते. एका मोबाईलवरून एकदाच लाडक्या बहिणींना OTP येत होता. समजा त्याच मोबाईलवरून एकच घरात मोबाईल आहे किंवा दुसऱ्या मैत्रिणीला तिला मोबाईलच नाही आहे, तर कुणीतरी मोबाईल नंबर दिला तर तिला OTPच येत नव्हता, कारण डुप्लिकेट फॉर्म असं तिथं येत होतं. तर सरकारला कुठंतरी आपण ह्या EKYC बद्दलच्या ज्या काही हे होते प्रॉब्लेम्स होते आपण सांगितलं आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींना एकदा दुरुस्तीसाठी एक पर्याय पुन्हा संधी द्यावी अशी विनंतीसुद्धा आपण केली आहे आणि सरकारने ते लवकर मान्य केलेले आहे आणि लवकरच आपल्याला ते सुद्धा आपल्याला भेटणार आहे. दुसरी गोष्ट, ज्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नाही त्यांना आधी नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता येणार आहे. त्याच्या खालोखाल तुम्हाला जानेवारीसाठी सुद्धा तुम्ही पात्र असणार आहे. लक्षात घ्या, नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना येईल अशा प्रत्येक लाडक्या बहिणींना तुम्हाला 26 जानेवारीच्या आत, 26 जानेवारी नाही तर 24 जानेवारीच्या आत, किती 24 जानेवारीच्या आत तुम्हाला हप्ते मिळणार आहेत. म्हणजे ह्या येईल त्या शुक्रवारच्या आत. आज सोमवार आहे, तुम्हाला माहिती आहे. आजपासून पुढे 2 ते 3 दिवस वाटप चालू होईल नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचं. त्यानंतर लगेच पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये जानेवारी महिन्याचे तुमच्या मोबाईलवरती खटाखट मेसेज हे दिसणार आहेत. त्यामुळं लोड घ्यायचं नाही. प्रत्येक लाडक्या बहिणींना एकच म्हणणं आहे, प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. त्यांच्या WhatsApp ग्रुपला शेअर करा, कारण त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांना सांगा की कमेंट करा कोणाकोणाला हप्ता आलेला आहे, तुमची KYC झालेली आहे का, KYC करताना कुठला प्रॉब्लेम आला होता, तुमचा जिल्हा कोणता होता, तुमची बँक कोणती होती. कारण काय होतं, आपण ज्यावेळेस मागणी करायला जातो किंवा अर्ज करायला जातो, सरकार पुरावा मागतं आणि त्याची पुराव्यासाठी आपण काहीतरी आपल्याकडे पुरावा असतो, म्हणून हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट असणं खूप गरजेचं असतं. आता तुम्हाला मी जर सांगितलं की SBIमध्ये पैसे येणार आहेत, ICICIमध्ये येणार आहेत, पोस्टाचं खातं आहे. आता ग्रामीण भागात काही जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत. तर पैसे न येण्याचं कारण ते सुद्धा आहे की भरपूर लाडक्या बहिणींनी आधार कार्ड लिंक केलेलं नाही, लिंक केलेलं आहे पण ते ॲक्टिवेट नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आजच आपल्या बँकेत जाऊन एकदा आपलं खातं चेक करायचं आहे, आधार कार्ड लिंक आहे का चेक करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या खात्यात, बँक खात्यात कुठलं म्हणजे बंद तर पडलेलं नाही ना, आपल्याकडून काही चूक झालेली नाही ना, ते बघायचं आहे. रेशन कार्डची KYC झालेली आहे ना, कारण रेशन कार्डसुद्धा KYC असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. सोबत गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा तेव्हाच तुम्हाला मिळतील ज्यावेळेस तुमची रेशन कार्डवरती नाव असेल. त्यामुळे रेशन कार्ड पटकन आजच आपलं नीट आहे का नाही चेक करायचं आहे. प्रत्येकाने आपलं नाव आहे का नाही चेक करायचं आहे. दुसरी गोष्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड हे लिंक आहे का. भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही, परंतु ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तांत्रिकदृष्ट्या ह्या लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी खूप महत्त्वाचे आहे. तेवढं नसेल तर रेशनसुद्धा तुमचं बंद होणार आहे. त्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही करून घ्या आणि ह्यानंतर तुम्हाला 100% पुढच्या आजपासून उद्या 2-3 दिवसामध्ये हळूहळू पैसे यायला लागतील. आता ह्याच्यापुढे काय प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.